शुक्रवारी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या प्रभादेवी दादर परिसरामध्ये मुख्यमंत्र्यांची सभा झाली। यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचा खरपूस समाचार घेतला। त्याच परिसरामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होतीये। या सभेमध्ये उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे नजरा लागल्यात। तर काल झालेल्या सभेत एकाच व्यासपीठावर मुख्यमंत्री आणि आपली जुगलबंदी होऊन जाऊ द्या असं आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलंय। मुंबई महापालिका निवडणुकीच्या परळमधील प्रचार सभेमध्ये उद्धव ठाकरे बोलत होते। आता उद्धव ठाकरे यांचं आव्हान मुख्यमंत्री स्वीकारणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। मुख्यमंत्र्यांचा आजचा कार्यक्रम सांगा। सकाळपासून सगळीकडे प्रचार करत फिरतायत, मग मंत्रालयात कोणी जायचं? मुंबईचं पटना होत असेल तर ते सांभाळायचं कोणी? तुम्ही सगळ्या उनाडक्या करायच्या आणि पुन्हा येऊन माझ्या मुंबईवरती दुगाण्या झाडायच्या, हे नाही चालणार। आता हे असे खोटारडे मुख्यमंत्री आणि ज्यांच्या मनामध्ये पाप असेल, महाराष्ट्र तोडायचं पाप असेल, त्यांच्या हातामध्ये मी माझी मुंबई देणार नाही, हा निश्चय आपल्याला सगळ्यांना करावा लागेल। युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी मुंबईतल्या वांद्रे पूर्व भागात शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी रोड शो केला। यावेळी बोलताना सगळीकडे शिवसेनेच्या भगव्याचाच प्रभाव असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलं। प्रत्येक वेळी स्वकीयांना शिवसेनेविरोधात उभं राहण्याची हुक्की येते आणि ते स्वतःच तोंडावर आपटतात असा टोला आदित्य ठाकरेंनी यावेळी लगावला। शिवसेनेला भाजपचं आव्हान वाटत नसल्याचं सांगताना आपण टीकेपेक्षा करून दाखवलेल्या कामांवर बोलत असल्याचंही आदित्यनी स्पष्ट केलं। सध्या राज्यातलं सरकार नोटीस पिरियडवर आहे। बघा, कधी कधी काय होतं, कोणाला तरी मूड येतो की चला शिवसेनेसमोर उभं राहूया आणि तोंडावर आपटूया, हे होत असतं। पण शिवसेनेसमोर कोणी विरोधक नसतात। आमचे विरोधक हे मुंबईला भेडसावणारे विषय आहेत आणि ते आम्ही प्रत्येक वेळी सोडवत जातो। मुंबई झपाट्याने वाढत चालली आहे, मुंबईची एक लोकसंख्या वाढत चालली आहे, मुंबईची साईज वाढत चालली आहे, तुम्ही बघत असाल। आणि वेगळे वेगळे विषय जे असतात त्याला आम्ही मार्गी लावत असतो। मला वाटतं त्याचं उत्तर दिलेलं आहे, नोटीस पिरियड सुरू आहे। पण हा नोटीस पिरियड किती काळाचा असेल? असतो ना, जशी आचारसंहिता असते तसं नोटीस पिरियड असतं। शिवसेनेनं पाठिंबा काढला तरी फडणवीस सरकार पडेल असं नाही। भाजप अल्पमतातलं सरकार चालवेल असा अंदाज माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे। मात्र आता शिवसेनेनं बाहेर पडावं असंही चव्हाण यांचं म्हणणं आहे। तसंच राज्यस्तरावर शिवसेनेसोबत जाण्याची शक्यताही पृथ्वीराज चव्हाणांनी फेटाळली आहे। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या आधी हे बाहेर पडतील, म्हणजे हे निदान त्यांची आघाडी तुटेल। आता सत्तेतून ते बाहेर पडतील असं मला वाटतं, कारण त्यांना पडावं लागेल। हे अगदीच हा विनोद होईल जर पुन्हा सत्तेत जाऊन काल तुम्ही एक विधान केलं होतं की सत्तेतून हे स्वतः बाहेर नाही पडले तर भाजप त्यांना लाद घालून बाहेर काढेल। नाही, मी एवढंच म्हटलं होतं। ते म्हणतो की बाबा भाजप त्यांना हाकलून देईल का हे स्वतःहून बाहेर जातील, एवढाच प्रश्न राहिलेला आहे। त्यामुळे बाहेर गेल्यावर सरकार पडेल का, हा तुमचा प्रश्न होता। मला वाटत नाही सरकार पडेल, पण अल्पमतातलं सरकार हे लोक चालवतील। नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। निवडणुकीच्या तिकीट वाटपावरून नाराज झालेल्या काहींनी काँग्रेसच्याच दिग्गज नेत्यांच्या राजकीय तेराव्याचं निमंत्रण थेट पत्रिका छापून दिलंय। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासोबत ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार, शहराध्यक्ष विकास ठाकरे आणि अभिजित वंजारी यांचं राजकीय निधन झाल्याचा उल्लेख या पत्रिकेत करण्यात आलाय। येत्या 15 तारखेला वाठोडा चौकात यानिमित्त 13व्याचा कार्यक्रम आयोजित केल्याचं या पत्रिकेत नमूद करण्यात आलंय। 20 तारखेला नाग नदीत अस्थि विसर्जन तर 23 तारखेला गोड जेवणाला या असंही या पत्रिकेत छापण्यात आलंय। तिकीट वाटपावरून नागपूर काँग्रेसमध्ये नाराजी पसरली आहे। निवडणुकीत तिकीट न मिळाल्यामुळे नाराजीतून नागपूरमध्ये नेत्यांच्या 13व्याच्या पत्रिका छापणारे भाजपचे कार्यकर्ते असल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे। काँग्रेस कार्यकर्ते असले उद्योग करत नसून त्यांच्यावर असे संस्कार नसल्याचंही चव्हाण म्हणाले। जळगाव जिल्ह्यातील जामनेरमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ अशोक चव्हाण आले होते। हे असं करणारे काँग्रेसचे कार्यकर्ते असू शकत नाही। भाजपचीच मंडळी हा उद्योग करत आहे, जेणेकरून काँग्रेसला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे। याचा संबंध काँग्रेसशी काही नाही। पक्षफुटीच्या भीतीमुळे शिवसेना राज्य सरकारमधून बाहेर पडणार नाही असा अंदाज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचार प्रमुख मागो वैद्य यांनी व्यक्त केला आहे। खिशात राजीनामा असल्याची धमकी शिवसेनेचे मंत्री देत आहेत, पण खिशातले राजीनामे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचले तरच त्याला अर्थ आहे असा टोलाही वैद्य यांनी लगावला आहे। मंत्री असं म्हणतात की राजीनामे आमच्या खिशात आहेत, खिशातून बाहेर मुख्यमंत्र्याकडे गेले पाहिजेत, तर त्या राजीनाम्याला अर्थ आहे। पण मला असं वाटतं की सगळं जे भांडण आहे
त्याचा मुद्दा मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे. त्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल काय लागतात याच्यावर या सरकारचे भवितव्य अवलंबून आहे, असं माझं मत आहे. राज्यात शिवसेना यापुढे कोणाशीही युती करणार नाही असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं होतं. मात्र रायगड जिल्हा याला अपवाद ठरलाय. एकीकडे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे तर दुसरीकडे काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी असे सर्व नेते एकाच बॅनरवर झळकत आहेत. पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल, मात्र हे सर्व घडलंय रायगड जिल्ह्यातल्या निवडणूक रणधुमाळीत. अलिबाग, पेण आणि कर्जत तालुक्यामध्ये शिवसेना आणि काँग्रेसची आघाडी झाली आहे, तर काही ठिकाणी भाजपही सोबत आहे. वर्धा जिल्हा परिषद अंतर्गत येळाकेळी सर्कल इथं भाजपमध्ये बंडखोरी झाल्यामुळे भाजपसमोर सध्या मोठं आव्हान उभं ठाकलंय. अनुभवी उमेदवाराला डावलून नवख्या उमेदवाराला उमेदवारी दिल्यामुळे मंजुषा दुधबळे यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवायचा निर्णय घेतलाय. या ठिकाणी काँग्रेस आणि भाजपचा नवखा उमेदवार असल्यामुळे दुधबळे यांनी आपल्या विजयाचा दावा केलाय, तर बंडखोरांना जनता साथ देणार नाही असं भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय. मुंबईतल्या घाटकोपरचा प्रभाग क्रमांक 123 मधला शिवसेनेचा अधिकृत आणि बंडखोर उमेदवारांमधला वाद टोकाला गेलाय. शिवसेना बंडखोर सुधीर मोरेंविरोधात शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार भारती बावधाने यांनी पोलीस आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. सुधीर मोरेंपासून जीवाला धोका असल्याचं बावधानेंनी तक्रारीत म्हटलंय. सुधीर मोरे मतदारांना दमदाटी करतात, अर्वाच्य भाषा वापरून प्रचारात अडथळा आणत असल्याचंही बावधाने यांचं म्हणणं आहे. दरम्यान सुधीर मोरेंनी सर्व आरोप फेटाळले. सोलापुरातल्या प्रचार सभेत मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं नाव न घेता जोरदार टीका केली. जिल्हा बँकेतल्या सत्तेचा वापर करून स्वतःची मुलंबाळं आणि संस्था मोठ्या केल्या असा घणाघात मुख्यमंत्र्यांनी केलाय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ताब्यात असलेल्या साखर कारखान्याचे चेअरमन उत्तम जाणकार यांचा भाजप प्रवेश मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी ते बोलत होते. अनेक वर्ष ज्यांनी या भागामध्ये सत्ता भोगली, वर्षानुवर्ष सगळ्या संस्था त्यांनी आपल्याच ताब्यात ठेवल्या, संस्थाही त्यांच्या ताब्यात, माणसंही त्यांच्या ताब्यात, सर्वांचं भविष्य आणि भवितव्य त्यांच्या ताब्यात. आज काय अवस्था जिल्ह्याची झाली ही मी सांगण्याची आवश्यकता नाही आहे. आणि म्हणून हे विस्थापितांचं बंड आहे, जे बंड प्रस्थापितांना या ठिकाणी संपवल्याशिवाय आता शांत होणार नाही. राष्ट्रवादीच्या आमदार ज्योती कलानी यांचा फोटो 2 पक्षांच्या पोस्टरवर झळकतोय. त्यामुळे मतदारच नाही तर स्वतः ज्योती कलानीही पेचात पडल्यात. एकीकडे टीम ओमी कलानीमधल्या ओमी कलानींच्या आई म्हणून भाजपच्या पोस्टरवर ज्योती कलानींचा फोटो आहे, तर दुसरीकडे त्या राष्ट्रवादीच्या आमदार असल्यामुळे राष्ट्रवादीच्या पोस्टरवरही त्यांचा फोटो आहे. भाजपकडे आता चेहराच राहिला नसल्यामुळे त्यांना आमच्या आमदाराचा फोटो वापरावा लागत असल्याचा टोला राष्ट्रवादीचे नेते लगावत आहेत. स्वतः ज्योती कलानी यांची मात्र चांगलीच पंचायत झाली आहे. एकीकडे पुत्रप्रेम आणि दुसरीकडे आमदारकीचा मोह अशा दुहेरी संकटात त्या सापडल्यात. त्यामुळं वेगवेगळी कारणं देऊन त्या प्रसारमाध्यमांनाही टाळत आहेत. कोणी कोणाला सांगायचं तो ज्याचा ज्याचा प्रश्न आहे. माझ्या पक्षाच्या आमदार आहेत, माझ्या पक्षाच्या त्या अध्यक्ष आहेत, त्यांनी सांगावं का आमचा फोटो नसावा, तर मग पक्ष काय निर्णय घ्यायचा तो घेईल. त्याचा अर्थ स्पष्ट आहे, भारतीय जनता पक्षाला इथे जनाधार नाही आणि जनाधार नसल्यामुळेच त्यांनी ज्योती कलानींचा फोटो त्या ठिकाणी टाकलेला आहे. महापालिका निवडणुकांच्या प्रचाराच्या धामधुमीतच मनसेसाठी आनंददायी निकाल लागलाय. तो देखील मतदानाआधीच. पुण्यातल्या मनसेच्या विद्यमान नगरसेविका आणि प्रभाग क्रमांक 15 मधल्या उमेदवार रुपाली पाटील या प्रचारादरम्यानच बाळंत झाल्या. या प्रभागात अटीतटीची निवडणूक असल्यामुळे गरोदर असतानाही त्या प्रचारात सक्रिय होत्या. शुक्रवारी प्रचाराचा रणसंग्राम सुरू असतानाच त्यांना प्रसूती वेदना सुरू झाल्या. रुपाली पाटील यांना मनसे कार्यकर्त्यांनी लगबगीनं प्रसूतीगृहात दाखल केला असता त्यांना मुलगा झाला. ऐन प्रचाराच्या रणसंग्रामात मुलगा जन्मला म्हणून त्याचं नाव रणसंग्राम ठेवण्याचं रुपालींनी ठरवलंय. ज्या 2 निकालांची रुपाली आतुरतेनं वाट पाहतायत त्यापैकी पहिला तर सुखद लागलाय. आता 21 फेब्रुवारीला होणाऱ्या मतदानाचा 23 फेब्रुवारीला काय निकाल लागतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मला खरं तारीख दिली होती 5 मार्च, पण निवडणुकीच्या धामधुमीमध्ये आणि प्रचार फेरीमध्ये 2 दिवस खूपच चालणं झालं. मला अपेक्षा नव्हती की आज मी खरंच बाळंतीण होईल म्हणून, पण सकाळी त्रास सुरू झाल्यानंतर मला म्हणजे अक्षरशः खूप आनंदाचा माझा आजचा क्षण आहे. आणि माझी डिलेवरी झालेली आहे, मला मुलगा झालेला आहे, पहिला विजय मी मिळवलेला आहे.
आणि राहिला दुसरा निवडणुकीचा विजय, तर मी केलेल्या कामाची पावती मला माझे 15 मधील नागरिक नक्कीच देतील, असा मला ठाम विश्वास आहे. सध्या भाजप आणि शिवसेनेमध्ये जोरदार फटकेबाजी सुरू आहे. शिवसेनेनं भाजपवर नोटीस पिरियड संदर्भात केलेल्या टीकेला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिलंय. काही लोकांना स्वतः असं वाटून घेऊन आनंद होत असेल तर वावगं काय, मात्र त्यांनी हा आनंद पुढील 3 वर्ष असाच कायम ठेवावा असा सल्ला शिवसेनेला दिलाय. ते गोंदिया जिल्ह्यातील कचारगड यात्रेनिमित्त कोयापुनम महासंमेलनादरम्यान बोलत होते. भाजपला गुंडांचं याड लागलं असून भाजप हा सैराट झिंगाट झाला अशी टीका शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केली होती. आणि नीलम गोऱ्हे यांचं हेच म्हणणं भाजपनं खरं करून दाखवलं आहे. कारण पुणे महापालिकेसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करताना भाजप जोरात या गाण्याची सीडी प्रकाशित करण्यात आली. या सीडीमध्ये सैराट चित्रपटातील झिंगाट या गाण्याच्या चालीवरच भाजपचं हे गाणं आधारित आहे. राज्याचे मुख्यमंत्री सज्जन आणि चांगले वाटत होते, पण भाषण पाहिल्यावर हेच मुख्यमंत्री गुंडांना लाजवेल अशी भाषा बोलतायत. मात्र ती त्यांची चूक नसून भाजपमध्ये गुंडांना प्रवेश दिल्यामुळे त्यांना गुंडांची सवय लागली आहे अशी टीका पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केली आहे. ते पिंपरी चिंचवडमध्ये प्रचार सभेत बोलत होते. महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर झाली आहे. 15 जिल्हा परिषदांकरता त्यांच्या कार्यक्षेत्रात आणि त्याअंतर्गत 165 पंचायत समित्यांच्या क्षेत्रामध्ये सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी 16 फेब्रुवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसंच बृहन्मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, नाशिक, अकोला, अमरावती आणि नागपूर या 10 महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये सार्वत्रिक निवडणुकांच्या मतदानाच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी 21 फेब्रुवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पोलीस दलात सिंघम अशी ओळख असलेले बिहार कॅडरचे IPS अधिकारी शिवदीप लांडेंनी मुंबईत पहिली मोठी कारवाई केली आहे. त्यांची अलीकडेच महाराष्ट्रामध्ये बदली झाली होती. एका XUV कारमधून आणलेला 1 किलो MD ड्रग्ज साठा त्यांनी स्वतः धाड घालून जप्त केला. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये राष्ट्रवादीच्या एका बड्या पदाधिकाऱ्याचा समावेश आहे. सुनील घुतिया असं या मुख्य आरोपीचं नाव असून तो दक्षिण मुंबई राष्ट्रवादीचा कोषाध्यक्ष आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.